श्री स्वामी समर्थ. स्वामी चोळप्पाच्या घरी. स्वामी 3 दिवसापासून उपाशी आहेत. हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ होय. आम्हाला ओळखले की नाही? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडतात चोळप्पाला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तो स्वामींना चरण गेला. साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले. पोटभर जेवण झाल्यावर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या दोघी सोवळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी घुसबुस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्यांची स्वामीवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारचे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींची सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघींना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळण आणि सामग्री काहीही नाही. मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहे. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या. मग काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे भरले आले. दोघींनी स्वामींना पोटभर जेवू घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजी राजे यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाराने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे समर्थाच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे असे सुचविले. हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तर इथे सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्ताचे अवतार आहे. लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटाला चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा. त्यामुळे एकदक स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काटेच पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोळप्पा स्वामींबरोबर चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यावरनं चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोळप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्यांची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हे लोकांच्या मनातले ओळखले. पण चोळप्पा हा निस्सीम भक्त असल्यामुळे चोळप्प्यावर आधीचे स्वामींचे प्रेम होते, जीव बसलेला होता. आता त्यांचे प्रेम अधिक वाढले. आजच्या आपल्या या कथेमध्ये आपण स्वामी चोळप्पाच्या घरी कसे गेले, चोळप्पाच्या घरी ते कसे निवास करू लागले, ही सर्व माहिती बघितलेली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच वैशिष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारी कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशा छानशा छोट्याशा कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.